नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। पेपर फुटीच्या प्रकरणानंतर 3 मे रोजीची परीक्षा रद्द। परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केलं जाणार आणि पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपास सुरू, तर यावेळी गैरप्रकार होऊच देणार नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई। खासगी क्लासेसच्या चालकाच्या घरावर छापा। परीक्षा आधी काढण्यात आलेल्या गेस्ट पेपरवरून संचालकांची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर, तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं ही दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर, तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपयांनी वाढून 93 रुपये 69 पैशांवर। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, तर काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यानंतर मोदींची वसुली सुरू। काँग्रेसची ट्विट करत टीका। मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाल्याच्या दरातही सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे ही दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। मुंबईत 10% पाणी कपात सुरू। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार, तर ऊर्जा आणि व्यापारावर सुद्धा विशेष भर असणार। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती। ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता।